नमस्कार मित्रांनो. तर आपला रमेश भाऊ एवढं जोरात खड्डे का बरं खणतोय माहिती का मित्रांनो? थांबा ते पण सांगतो, पण त्याआधी पूर्ण व्हिडिओ बघा. तर आज झालं असं मित्रांनो, निखिल सदगीर संध्याकाळी पार वगैरे घेऊन निघाला होता मंदिराक. आपली सगळी गँग आपल्या आधीच येऊन बसले होते तिथं, खड्डे खंदित होते. रात्री जरा जास्तच अंधार झालं होतं, मग बल्ब वगैरे आणला, मग बल्ब लावून दिला. तर ते खड्डे ना मित्रांनो, आपण देवी आईच्या शेडसाठी खणतोय. शेड तयार करायचं इथं देवीसाठी, त्यामुळं मी तर काही खंदत नव्हतं मित्रांनो, मी फक्त मजा पाहायचो त्यांची. आपला रमेश भाऊ फुल जोरात कातू कातू खंदित होता. त्याला फुल जोश आलता काय काय माहिती. मोन्या बसला होता पिल्याला घेऊन, तो काही काम करीत नव्हता. संध्याकाळी 12-1 वाजले होते, म्हणलं बाद झाला आता, उद्या करू सगळं. मग सकाळी निघालो आम्ही सिन्नरला. दादूच्या गाडीतलं पेट्रोलला गेलं संपून, मग निघालो पंपाक पेट्रोल टाकायला. मग बॉटल घेऊन पंपा आलो, पेट्रोल वगैरे घेतलं. मग परत गाडी आलो, गाडीत पेट्रोल वगैरे टाकून घेतलं. मग निघालो सिन्नरला. आजा आणि दाद्या मी सिन्नरला आलो मित्रांनो. पावती बुक घ्यायचं होतं, पण पावती बुकचं दुकानं पण बंद होतं. मग तिथून आलो कॉलेजमध्ये थोडं काम होतं आपलं. कॉलेजमध्ये पुस्तकं घ्यायची होते, मग पुस्तकं वगैरे घेतले तिथून. मग निघालो परत घरी चाललो होतो मित्रांनो. तेवढ्यात आड्या फाट्यावरचं डेकोरेशन दिसलं. त्यांचं दरवर्षी 1 नंबर डेकोरेशन राहते. यावर्षी पण भारी होतं. तुमच्या मंडळाचं डेकोरेशन पूर्ण झालं का नाही मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. घरी चाललो होतो तेवढ्यात आजायला फळाचा गाडा दिसला. आजायला फळं घ्यायची होते, मग थांबलो तिथंच. हे कोणत्या प्रकारचे फळ आहे मित्रांनो, नक्की सांगा कमेंट करून. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला.